मला माहिती आहे का, शेवगाची पानं आपल्या आरोग्यासाठी किती इम्पॉर्टंट आहेत. तर शेवगाच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम, विटॅमिन ए, विटॅमिन सी आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. आपण जेव्हा पालक खातो, पालकापेक्षा 25 पटीनं जास्त आयर्न असतं. एवढंच नाही तर ह्या पानांचा नियमित सेवन केल्याने तुम्हाला ब्लड शुगर असेल तेही नियंत्रित राहील. हृदयाशी संबंधित काही आजार असेल तर त्यांचा पण धोका कमी होईल. तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर त्यासाठी पण खूप उपयुक्त आहे. केसांसाठी, स्किनसाठी तुम्ही जेव्हा पण आपण सुरकुतलेला चेहरा बघतो ना, तेव्हा तरी मला ह्या पानांची खूप आठवण येते. तर आपली जे स्किन ताजीतवानी ठेवते, केसांची लांबी वाढते. अजून खूप सारे फायदे आहेत जे मला आता रेसिपी करायची आहे, त्यामुळे हे फायदे आता काही कंप्लीट होणार नाहीत. चला तर काय बघूया. तर शेवगाची पानं आणलेत मी, फ्रेश आणलेच आजच सकाळी. मार्केटमध्ये भेटली मला. केव्हा ही पाने मला मार्केटमध्ये भेटतात, मी कधीच त्यांना चुकवलं नाही. कारण यांचे बेनिफिट्स जेव्हापासून मी जाणून घेतले ना, मला रोजसुद्धा खायला दिलं ना तरी पण कमीच आहे. तर मी याच्यापासून आज चटणी बनवणार आहे. खूप साधी सिंपल चटणी आहे आणि खूप टेस्टी बनते आणि 2 ते 3 महिने इझिली टिकते जर का तुम्ही माझी रेसिपी फॉलो केला ना तर. तर ह्यामध्ये फुलं पण भेटली होती मला बघा, आणि फुलं पण टाकणार नाही होतं आपण, तर फुलं पण यामध्ये घातले. पानं छान तोडून घ्यायचं, सगळे पानं स्वच्छ धुवून घ्यायचं. खूप सारे पाने उरले होते, बघू शकता तुम्ही देटांवरून. तुम्हाला समजत असेल की मी किती कोवळे आणले होते. तर काय करायचं, स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घेतल्यानंतर सुकवून घ्यायचं. पाणी ठेवायचं नाही आहे, त्यातलं पाण्याचं मॉइश्चर पूर्ण गेलं पाहिजे. चटणी बनवण्यासाठी कोणते कोणते साहित्य आपल्याला लागणार आहे ते बघूया आपण. तर सगळ्यात आधी तर मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले, पाववाटी उडीद डाळ घेतले, तसेच पाववाटी हरभऱ्याची डाळ घेतले, अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस घेतला आहे, सुकलेलं खोबरं आहे, थोडं चिंच लागणार आहे आपल्याला, कढीपत्ता, बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेली लसूण आणि धने आणि जिरे आणि थोडेसे हे पण तीळ पण घेतलेत बरं का. तर आपल्याला मोठी कढई लागणार आहे, म्हणजे पूर्ण आपण परतवतो तेव्हा खाली पडू नये म्हणून मी मोठीच कढई घेतली. तर सगळ्यात आधी थोडंसं 1 किंवा 1.5 चमचाच आपल्याला तेल ओतायचं आहे आणि मग सगळ्या डाळी आणि शेंगदाणे टाकून ना परतवून घ्यायचं आहे. याला आपण खरपूस भाजून घेणार आहे, कारण आपल्याला ह्याला शिजवायचं नाही आहे. आपण जेव्हा चटणी खातो तेव्हा आपण कच्ची डाळ खातो आहे असं आपल्याला वाटता कामा नये. त्यामुळे 80 ते 90% आपण डाळ ना ह्यामध्ये पूर्ण भट्टीत आपण जसं भाजतो ना तसा फ्लेवर आला पाहिजे. तर छान भाजून झाले होते माझे. त्यानंतर मी यामध्ये तीळ टाकले, लसूण टाकली, 2 चमचे धने आणि 2 चमचे जिरे आहे ते पण टाकायचं. आता हे पण आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. सुकं खोबरं पण टाकलं. आता हे शेवटी का टाकायचं आहे आपल्याला, कारण डाळी आपल्याला भाजायला थोडासा वेळ लागतो आणि खोबरं आणि तीळ आहेत ना लवकर भाजले जातात, म्हणून शेवटी टाकून ना 1-2 ते 3 मिनटं परतवून घ्यायचं. छान परतवताना ना खमंग असा वास येत होता. तर हे पूर्ण एका प्लेटीत काढून घ्यायचं आहे, थंड व्हायला ठेवायचं आहे. आणि ही चटणी काय आम्ही आत्ता वगैरे खात नाही आहे. मी तुम्हाला कितीतरी वेळा मी सांगितलं असेल की मी माझ्या आजीकडे राहायला होते. तर माझी आजी सांगायची की शेवगांची पानं किंवा शेवगा खाणं किती इम्पॉर्टंट आहे हे ती तेव्हा सगळं समजावून सांगायची. चला तर मग आपण सगळ्या डाळी काढून झाल्यानंतर ना परत पॅनमध्ये तेल ओतायचं नाही आहे. थोडंसं तेल असतं त्यामध्ये कढीपत्ता ना छान ड्राय होईपर्यंत भाजून घ्यायचं. नंतर शेवग्याची पाला पण त्यामध्ये टाकायचा आणि छान त्यातलं पूर्ण मॉइश्चर गेलं पाहिजे आणि ड्राय झालं पाहिजे. मी जेव्हा परतवत होते ना लास्टला तेव्हा असा खळखळाचा आवाज आला पाहिजे पानांचा. नंतर बारीक चिरलेली मिरची पण त्यामध्ये टाकली आणि हे आपल्याला पूर्ण मिक्स करत सतत हलवत ना 5 ते 6 मिनटं लागतात, कारण त्यातलं पाणी आटायला. रंग बिलकुल पण गेलेला नाही आहे, छान हिरवागार असा कलर आहे. तुम्ही सतत हलवत राहिला ना कलर जाणार नाही आणि करपणार पण नाही. छान कुरकुरीत झालेत. हे पण आपण साईडला काढून घेऊ, जिथं आपण डाळी वगैरे काढल्या होत्या ना त्यामध्येच काढायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आता हे मिक्स केल्यानंतर आपल्याला बारीक करायचं आहे, पण याच्या आधी आपल्याला अजून थोडीशी टेस्ट आपल्याला वाढवायचं आहे, चमचमीत तर बनवायचं आहे. तर त्यासाठी आपण ना थोडंसं आपण म्हटलं होतं की चिंच टाकणार आहे, तर आता चिंच मी थोडीशी तोडून घेते म्हणजे मिक्सरमध्ये इझिली बारीक होईल, कारण मी फ्रीजमध्ये ठेवली होती त्यामुळे थोडीशी घट्ट झाले. तर वरतून 1 चमचा हळद टाकायचं, 1 चमचा मीठ टाकायचं, पाव चमचा हिंग टाकायचं आणि अजून थोडं तिखट पाहिजे म्हणून आम्ही कांदा लसूण मसाला टाकला. यामुळे टेस्ट खूप छान येते. मी लसूण आणि मिरची तरी टाकलेच, पण याच्यामुळे पण थोडंसं छान वाटेल. छान मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ना घालून आपल्याला मिक्सर चालवताना पण खूप काळजी घ्यायची आहे. तर हाय
स्पीडवर आपल्याला मिक्सर चालू करायचं नाही आहे. एकच टप्प्यात फक्त चालू बंद करायचं आहे. आपण स्पीडमध्ये केलं ना तर त्यात मसाल्यातलं ना तेल निघेल आणि चिकट होईल. मग मी चालू बंद करत ना असं 3 ते 4 वेळा केलं. जास्त पण बारीक नाही करायचं, थोडं मोठंच ठेवायचं आहे. म्हणजे दाताखाली आलं ना छान लागतं आणि क्रंची पण होतं. चटणी थोडी चिकट झाली ना मग पाणी सुटते आणि लवकर खराब होते. आणि छान असं कोरडी फळफळीत असली ना तर मग ती जास्त दिवस टिकते. सुंदर असा कलर आला हिरवागार. जिथं आपण शेवगांचे पानं आपण परतवत होतो ना त्या स्टेजला जर आपला पानांचा कलर आहे तसा राहिला ना शेवटपर्यंत हिरवीगार चटणी आपली राहते. आणि तुम्हाला तर मी ह्याचे फायदे सांगितलेत, तर तुम्ही महिन्यातून एकदा ही चटणी घरी बनवून खा आणि रोज 1 चमचा खाल्ला तर तुमचे गुडघेदुखे पण थांबतील, पाठदुखी पण राहील. आणि तुम्हाला जेव्हा भाजी आवडीची नसेल तेव्हा तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा वरण भात आणि वरतून हे टाकायचं. खूप छान लागतं. एकदा नक्की ट्राय करा आणि आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यायला पाहिजे. तर ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. चला तर मग हेल्दी खा आणि हेल्दी राहा. बाय.